पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी याबाबत माहिती दिली. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागातील काही जणांचा तर पुण्यातील काडेपळसळ भाग आणि हडपसर भागातही या दारूमुळे 5 मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं त्यांनी नमूद केलं. पिंपरी चिंचवडमध्येही अशीच घटना घडली आहे. तिथल्या पोलीस दलाशी समन्वय ठेवून तपास सुरू आहे असंही ते म्हणाले. ही विषारी स्पिरिटयुक्त दारू विक्रेता योगेश वानखडे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वानखडेवर याआधी देखील अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला असून आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. योगेश वानखडेसह राधेश्याम प्रजापती, कर्नल मिरका सिंग आणि गुरुमंगल सिंग या 4 आरोपींना पिंपरी न्यायालयानं 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनीही FIR दाखल केला आहे. सध्या FIRमध्ये आकाश जाधव आणि एका अज्ञात व्यक्तीसह 2 आरोपींची नावं आहेत. यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.